श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाओ हीच समर्थांचरणी प्रार्थना करते। तर आज आहे शनिवार आणि श्रावण महिनाही आहे। तर दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण आमच्या घरी होतं। तर याही वर्षी म्हणजे लवकर होतं, पण ह्या वर्षी काही कारणास्तव उशिरा होतंय। तर आज शनिवार आहे आणि आज सकाळीच वाचायचं होतं, पण जाग आलीच नाही। 3चा अलार्म लावूनही काही अलार्म वाजून पण जाग आलीच नाही। म्हटलं आता जाऊ दे, आज करायचं ठरलंच आहे। तर आता तयारी वगैरे करून ठेवली आहे सगळी। 4 वाजेपर्यंत वाचायला चालतं। आज दुपारी वाचेल आणि जे काही आपलं दररोजचं आहे दररोज सकाळी वाचत जाईल मी। तर आता तुम्हाला दाखवते की गुरुचरित्र पारायणाची तयारी मांडणी कशा पद्धतीने करायची आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। श्री स्वामी। तर इथे आता मी तयारी करून ठेवली होती रात्रीच, कारण की तुम्हाला तर माहिती आहे मी जसं बोलली की मी सकाळी लवकर पारायणाला बसणार होती, त्यामुळे मी आदल्या दिवशी तयारी करून ठेवत असते। पण नाही झालं तर मग आता तीच जी काही तयारी करून ठेवली होती ती एक एक सामान घेतलं आणि लगेच रांगोळी वगैरे काढली। तर अगोदर चौरंगाची जी काही आपण पारायण मांडणार आहोत ती जागा सुशोभित करून घ्यायची, व्यवस्थित रांगोळी वगैरे काढायची आणि त्यानंतर चौरंग मांडा किंवा पाट मांडा, तुमच्याकडे जे असेल ते मांडा। एक लाल कपडा अथरायचा, तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो हवाच, कारण की आपण गुरुचरित्र पारायण करत आहोत। तर महाराजांचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती फोटो असायलाच हवी। तर ते माझ्याकडे दत्त महाराजांचा फोटो होता आणि स्वामींची मूर्ती देवघरात होती, त्यामुळे मी काही घेतली नाही ती। गणपती बाप्पाचा अभिषेक केला, सर्वात अगोदर गणपतीला स्मरून गणपतीचा अभिषेक केला आणि गणपतीची स्थापना केली। त्यानंतर जर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल ना, तर तुम्ही दत्त महाराजांच्या मूर्तीवरही अभिषेक करा, कारण की मूर्तीवर अभिषेक करणं खूप छान असतं आणि मूर्तीवर अभिषेक करणंही होतो आणि सेवाही होती। तर आता इथे जो काही कलश आहे तो मांडायचा होता। तुम्ही असंही नारळही ठेवू शकता, पण मी कलश मांडते। पहिले जेव्हा मी पारायण करायचे ना, तेव्हा मी फक्त नारळच ठेवायची, म्हणजे कलश मांडत नव्हते। पण आता कलश मांडते। कलश मांडणं वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि पूजा ही खूप छान मांडलेली दिसती। तर आता इथे कलश मांडते आणि हे जे नारळ आहे ना गुरुचरित्राचं, तर हे आपण फोडून याचं काहीतरी गोडही करून खाऊ शकतो प्रसाद म्हणून। त्यानंतर फोटोची पूजा वगैरे करून घ्यायची, गणपती बाप्पाची पूजा करायची आणि मी आज सगळं म्हणजे जे काही मोगऱ्याची फुलं आहे तीच महाराजांना वाहणार आहे। आणि हे नैवेद्य सध्या आता मी काय केलं, संध्याकाळी तर आपण भाजी पोळीचा नैवेद्य दाखवतोच, आता फक्त साखर आणि पाणी ठेवलं आहे। तर अशा पद्धतीने मी पूजा मांडली आहे। पण या पूजेमध्ये ना शंख आणि घंटी ठेवायची राहिली होती, तर तीही मी नंतर ठेवून दिली। आणि तुम्हाला तर माहिती आहे की संकल्पाशिवाय कोणतीच पूजा वगैरे पूर्ण होत नाही, सिद्धी जात नाही। तर इथे संकल्प करत होते, महागाईचं तरी काय स्वामींना तर माहितीच आहे आपल्याला काय हवं आहे आणि काय नको म्हणून। तर इथे आता पूजा मांडली आणि ते बघा मी शंख आणि घंटी पण ठेवून दिली आहे आणि वाचनाला सुरुवात करायची होती। तर वाचताना सगळ्यात अगोदर आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं असतं। आज 1 ते 9 अध्याय होते, तर स्वामी स्तवन वाचायचं आणि त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राची 1 माळ, गायत्री मंत्र 1 माळ घ्यायचा असतो आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्षक घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला अध्याय वाचायला सुरुवात करायची असते। तर आता इथे मी स्वामी समर्थ तर माळ आणि आताच गुरुचरित्राचे जे आजचे 1 ते 9 अध्याय होते ते आताच वाचून झाले आहेत आणि त्यानंतर आजचा जो दिवस आहे स्वामींनी पार पाडला। तर मला एक लक्षात आलं की म्हणजे मी वाचत होते ना तेव्हा, तर एक लक्षात आलं की सकाळी मी तुम्हाला बोलली की मला सकाळी आज मी 3चा अलार्म लावूनही जाग आली नाही। पण मग त्यामागचं असं वाटलं बाबा का मी दरवेळेस म्हणजे पारायण जे मी करते गुरुचरित्राचं ते नेहमी 3 ते 6 ह्याच दरम्यान करत असते। म्हणजे 3ला बसलं वाचायला की बरोबर 6 वाजेपर्यंत होत असतं आपलं। तर मग एक लक्षात आलं की जेव्हा मी समजा आवरलं सगळं, स्वयंपाकाला लागले, म्हटलं आज तर आपल्याला काही जाग आली नाही, आज काही आपलं गुरुचरित्र पारायण होणं शक्य नाही, असं थोडं विचार मनात आला। पण ते म्हणतात ना महाराजांची इच्छा असली ना तर सगळं होतं, इच्छा तिथे मार्ग असतो। तर मग त्यानंतर आले आणि मला सहज गायत्री म्हणून गेली की तू गुरुचरित्र करणार आहे ना आज, तर मी पण ऐकायला बसते। आणि तिने कधी वाचलंही नाही आणि ऐकलंही नाही बरं का गुरुचरित्र, तर मी वाचायला बसते। म्हटलं चालेल, मी मग दुपारी करते मला, कारण मी दुपारी कधीच पारायण केलं नाही। कारण जो सकाळचा टाइम असतो ना तो एकदम शांत टाइम असतो आणि आपलं वाचनात जास्त मन लागतं, असं माझं म्हणणं आहे। तर मी सकाळीच करते। पण म्हटलं चला आता तुझी इच्छा आहेच की वाचायची म्हणजे ऐकायची गुरुचरित्र, तर चालेल म्हटलं दुपारी करते म्हटलं। तर त्याच्यावरून मग वाचायला बसते। आता
असं वाचता वाचता एक लक्षात आलं, ती ते ऐकतीये, मी इथे वाचते, तर ऐकता ऐकता असं म्हणजे वाचताना एक लक्षात आलं की स्वामींना आपल्या भक्ताची किती काळजी असते. म्हणजे प्रत्येक भक्ताची स्वामींना काळजी आहे. आता ती गुरुचरित्र वाचू शकत नाही, कारण तिला म्हणजे एवढं जमणार नाही. तिचं आपल्याला जसं स्पीड लागते वाचनाला तेवढं लवकर होणार आहे, म्हणून ती वाचत नाही. गुरुचरित्र जास्त पारायण करत नाही. तिला एवढी प्रॅक्टिस नाहीये. तिला वाटतं काही चुकलं वगैरे तर म्हणून ती गुरुचरित्र करत नाही. तर मग तिला असं वाटलं की बाबा आपण ऐकूया. तर स्वामींना बघा ना किती त्यांच्या भक्ताची काळजी असते. तर बाबा तू वाचू शकत नाही ना, तर तू ऐक गुरुचरित्र. स्वामींची अशी इच्छा होती, म्हणूनच कदाचित मला स्वामींनी सकाळी जाग येऊन नाही दिली आणि मी आत्ता गुरुचरित्र वाचलं. तिनेही ऐकलं. जे काही दत्तजन्माचा अध्याय आहे, खूप सुंदर अध्याय, 1 ते 9 अध्याय खूप छान आहे आणि इथून पुढेही खूप सुंदर अध्याय आहे. तर असो की स्वामींना त्यांच्या भक्ताची काळजी आहेच. आपण ही श्रावण महिन्यात सेवा करा. ह्या जे सेवा करण्याचा म्हणजे जो व्हिडिओ बनवण्याचा सेवा करण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की जसं आपण एखादा मोटिवेशन स्पीकरला ऐकतो बघा, तर आपल्याला एक मोटिवेशन भेटतो का आयुष्य कसं जगायचं, काय जगायचं, तसंच या सेवेचं आहे. आपण जर कोणाला सेवा करताना बघितलं ना, आपल्याला एक नवीनच एक हुरूप येतो की नाही बाबा आपणही सेवा करू, सेवेकरी होऊ. स्वामी काहीतरी आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं. तर एवढंच आहे ह्या व्हिडिओ मागचं रिझन की बाबा सगळ्यांनी सेवा करा, सेवेकरी व्हा. सेवेने खूप भलं झालं आहे. आज नाही तर उद्या आपलं कल्याण होणारच आहे आणि स्वामी कल्याण नाही झालं तरी स्वामींची साथ आपल्याला नेहमी आहे. जेव्हा आपल्यावर वाईट काळ येतो, जेव्हा आपल्याला संकट येतात, मग ते कुठलेही हेल्थ इश्यू असो, काही असो, तेव्हा फक्त आणि फक्त आपले स्वामी उभा राहतात, आपले दत्त महाराज आपल्या मागे उभा राहतात. तर तुम्ही एकदा नक्की अनुभव घेऊन बघा, सेवा करा, सेवेकरी व्हा आणि व्हिडिओ कसा आवडला हे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.